महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असून काही प्रभागांमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहेत। जागा वाटपाची चर्चा देखील यांच्यात सुरू आहे। त्यातच दोन्ही बंधूंची लवकरच युती होणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली होती। मात्र त्यांच्या घोषणेवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दावा केलाय। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात। किती पोटी एकत्र येत आहेत याला संजय राऊतजी प्रीती संगम म्हणत नाहीत तर भीती संगम म्हणतायत आणि हा भीती संगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे। आपल्या भावाला स्वतःच्या घराबाहेर काढण्याचं पाप उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुम्ही केलं होतं आणि आता सत्ता जाणार। मुंबई महापालिकेत आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईच्या भीतीपोटी पराभवाच्या भीतीपोटी आपल्या भावाला सोबत घेण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करतायत। त्यामुळे तुम्ही याला प्रीती संगमासारखं चांगलं नाव देऊन त्याची बदनामी करू नका। तर हा प्रीती संगम नाही भीती संगम आहे हे लक्षात ठेवा। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारण्याचं काम, तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलंय, अगदी त्याच पद्धतीनं मुंबई महापालिकेत देखील तुमचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे। गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा विकास झालाय, मुंबईकरांना पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या नेतृत्वात होतंय। त्यामुळे मुंबई महापालिकेत तुमचा पराभव होणार हे जवळपास निश्चित आहे आणि ही पराभवाची भीती तुमच्या पोटात असल्यामुळेच तुम्ही राज ठाकरे यांच्या सोबत जाऊन प्रीती संगम करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु हा प्रीती संगम नाही तर भीती संगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे।